टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। आतापर्यंत वेगवेगळ्या नेत्यांना साक्षात्कार होत होते, पण पृथ्वीराज चव्हाणांसारख्या ज्येष्ठ नेत्याला साक्षात्कार होत असेल तर त्यात काही काळबेरा आहे। पृथ्वीराज चव्हाणांसाठीच्या मराठी माणूस पंतप्रधान होणार या दाव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला। दिल्लीत काहीतरी घडतंय, काही गोष्टी जाहीरपणे बोलणं योग्य नाही, पण 2029 पर्यंत नरेंद्र मोदीच पंतप्रधान राहतील, खासदार धनंजय महाडिकांचं सूचक विधान। संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा, भाजपकडून राज्यसभेतल्या सर्व खासदारांसाठी व्हिप जारी, 15 ते 19 डिसेंबर दरम्यान उपस्थित राहण्यासाठी व्हिप। मालवणमधील निलेश राणेंनी केलेल्या स्टिंग ऑपरेशन प्रकरणी राज्य निवडणूक आयोगाची भाजप स्थानिक पदाधिकाऱ्याला क्लीन चिट। रोख रक्कम मतदारांना वाटप करताना निदर्शनास आले असते तर तो गुन्हा ठरला असता। पत्रकार परिषदेत निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचं वक्तव्य, पुढील तपास इन्कम टॅक्स विभाग करणार असंही केलं स्पष्ट। रायगड जिल्ह्यातील नागोठणे एसटी डेपोच्या नूतनीकरणाच्या कामाचं भूमिपूजन, मंत्री भरत गोगावले आणि मंत्री आदिती तटकरे भूमिपूजन कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर। मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्सवर सेंट्रल पार्क उभारणार, 300 एकरवर जागतिक दर्जाचं सेंट्रल पार्क साकारणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा। पुण्यातील मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी दिग्विजय पाटील गावधन पोलिसांकडून त्यांची झाली चौकशी, 11 तास पोलिसांकडून चौकशी, दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी आरोपी रवींद्र तारूला आणखी 3 दिवसांची पोलीस कोठडी, मुळशीतील पौंड न्यायालयाने 19 डिसेंबरपर्यंत कोठडी सुनावली। पुणे मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पवार फटांनी देणाऱ्या शीतल तेजवानीला न्यायालयीन कोठडी, पिंपरी चिंचवड पोलीस तेजवानीचा उद्या ताबा मागणार। आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी मुस्लिम मुलीचा हिजाब ओढला, नवनियुक्त डॉक्टरांना नियुक्तीपत्र देताना घडला प्रकार, एका डॉक्टर मुलीला प्रमाणपत्र देताना हा प्रकार घडल्याची माहिती। बिहारच्या मुख्यमंत्री नितीश कुमारांवर सोशल मीडियातून टीका। नितीन नवीन यांनी स्वीकारला राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदाचा कार्यभार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्या उपस्थितीत स्वीकारला पदभार। तामिळनाडू विधानसभा निवडणुकीची जबाबदारी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यावर, सहप्रभारीपदी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची नियुक्ती, तर केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल यांचीही सहनिवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती। फडणवीसांच्या हस्ते कोल्हापुरातील इचलकरंजीत छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण, सांगलीतही अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याचं अनावरण। महाराष्ट्र गुजरात सीमावादात आता मनसेची उडी, मनसे नेते अविनाश जाधव यांनी केली पालघरच्या तलासरीतील वेवजी गावात पाहणी, इंचभरही महाराष्ट्राची जमीन गुजरातला देणार नाही, अविनाश जाधवांचा इशारा। कोटींच्या गाड्या देतोय, मात्र आता कोयता गँग दिसली नाही पाहिजे, नाहीतर काही खरं नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांची पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना ताकीद। बीड कराड गँगची कारागृहातील कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी, शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख स्वप्नील गलधर यांची फेसबुक पोस्ट, कैद्याकडून कोर्टाचा वेळ घालवण्यासाठी चक्कर आल्याचं नाटक, फेसबुक पोस्टमधून आरोप। नाशकात आज पहिल्या टप्प्यात 1000 नवीन झाडांची लागवड, आपले नाशिक हरित नाशिक योजनेअंतर्गत झाडांची लागवड, मंत्री गिरीश महाजनांसह 13 आखाड्यांचे प्रमुख उपस्थित। सोलापुरात ऊस दर जाहीर करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, लोकमंगल साखर कारखाना स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी बंद पडला, जोपर्यंत ऊसाला दर जाहीर करत नाही तोपर्यंत कारखाना सुरू करू देणार नसल्याची स्वाभिमानीची भूमिका।